डी फार्मसी प्रवेशासाठी 18 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची संधी। 12वी नंतर वैद्यकीय अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे। त्यासोबतच 2 वर्षाच्या डी फार्मसी अभ्यासक्रमाची अनेक विद्यार्थी पसंती देत आहेत। यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून डी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात येणार आहेत। 30 ऑगस्टला गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर डी फार्मसी महाविद्यालयामध्ये आपणाला प्रवेश घेता येऊ शकेल। एकंदरीत जर लातूर जिल्ह्याचाच विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये डी फार्मसीचे 18 कॉलेज आहेत आणि त्यामध्ये 1080 विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात। म्हणजेच लातूर जिल्ह्यामध्ये 18 महाविद्यालयामध्ये 1080 जागा या एकूण विद्यार्थी संख्येच्या जागेची क्षमता आहे। या जागेसाठी आपणाला 28 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर 30 तारखेला या सर्वांच्या बाबतीमध्ये गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि मग पुढच्या कालखंडामध्ये अंतिम यादी 5 सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे। एकंदरीत पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये आजही ज्या पद्धतीनं डॉक्टरांना सन्मान मिळतो त्याखालोखाल औषधाचं दुकान चालवणाऱ्या मालकांनाही किंवा डी फार्मसीवाल्यांनाही तेवढाच सन्मान मिळतो। शिवाय अलीकडच्या काळामध्ये अनेक नोकऱ्या नाहीत आणि व्यवसाय नाही। या दोन्ही दृष्टीने जर विचार केला नोकरीची संधी आणि व्यवसायामध्ये यश मिळण्याची शक्यता डी फार्मसीवाल्याला इतरांच्या तुलनेत अधिक आहे। त्यातही जर एखादा डॉक्टर आपल्यासोबतीला दवाखान्यालगत अशा औषधाचे दुकान टाकत असेल तर निश्चितपणे रुग्णांची सोय होते आणि त्यासोबतच या नवीन पिढीमधील युवा युवतींना चांगल्या पद्धतीने रोजगाराची संधी मिळते। म्हणून जर तुमच्या डोक्यामध्ये डी फार्मसीला प्रवेश घेण्याची इच्छा असेल तर निश्चितपणे 28 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी करू शकता। धन्यवाद।